हॅलो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो वितरित करायचा आहे. कृष्णा तारवी आपण विनंती करतोय, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. ना भूत हो ना भविष्य, हॅच इथे ही हॅच डोला. आणि क्रिकेटच्या या सोनेरी पडद्यावरती आपण पाहतोय टायगर स्पोर्ट बीपीपाड आयोजित टायगर ट्रॉफी 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा महासोला. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि निश्चितच 12 संघ इन मध्ये आपण पाहणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये एक संघ पुढे आलाय, दुपारच्या सत्रामध्ये देखील एक संघ पुढे आलाय. आता मात्र संध्याकाळच्या सत्रातील कोणता संघ पुढे येतोय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. संध्याकाळच्या सत्रातील एक पडाव मात्र पार झाला. सागरजी घायाल नुकतेच त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि लगेच त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं गोल्ड मेडल हे दिलं जात आहे ललित भोवर या खेळाडूला. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज आपण पाहतोय चेतन गोवारी आणि निश्चितच हेमंत घोडविंदा. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगलमूर्ती स्फूट नागले टीम कडून देवानंद बलवी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू डॉट आलाय. ब्लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली गेली आहे. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 3 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, अशा प्रकारचे क्षेत्ररक्षणाचे व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडूच्या हाताळणी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट. चेतन ऑन स्ट्राईक, आमचे प्रियजन आहेत चेतन गोवारी सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. हो, स्टेप आउट होऊन सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओ हो, नियम धरून गेम करण्याचा प्रयत्न होता. देवीदास होते. यावेळेस आपण पाहतोय अक्रॉस द लाईन अगदी लोअर फुलटॉस बॉल होता. बैठक मारल्याने निश्चितच हा स्ट्रोक मात्र चौकाराच्या रूपांतर केला गेला. 4 धावा आणि या 4 धाव्यानं धावफलक आता मात्र पोहोचलं जाईल 6 आकड्यांवरती. आवड मला ज्याची मी त्यालाच अन्न. 6 धावा धावफलकावरती लागलेत. इथून मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे मिस्टर स्टोक पाहायला मिळतोय. पहिल्या अटॅम्प मध्ये झेल मात्र सुटला होता, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये सुंदर कलेक्शन पाहायला मिळालं आणि निश्चितच हा झेल मात्र कॅरी केला. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6. थोडी सुरुवात आपण पाहिली तर मग खरतड झाली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये थोडासा बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट पोमन संघ. इथून मात्र फ्रंटफूट वरती यायचं असेल तर मग सुरुवात आणखी चांगली करावी लागेल. येस DJ. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये राहुल अंधेर ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट पोमन जबरदस्त खेळाडू आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये काय जबरदस्त सुरुवात क्रिकेटच्या पटलावरती त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे.
भरपूर फॅन फॉलोअर्स त्याचे देखील आहेत. त्याच्यानंतर दिग्गज समालोचक क्षेत्रामध्ये देखील खूप चांगली कामगिरी राहिली आहे. ओहो, ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हात आणली, रीड केलं गेलं बॉलला, परंतु एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल 7 या आकड्यांवरती. इथून राहुल अंधेरचं चालणं खूप गरजेचं असणार आहे गावदेव स्पोर्ट पुमन संघाकरता. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. देवीदास आहेत बॅकअप साठी. अक्षय याच्याकडनं थोडीच मिसफील्ड झाली होती, परंतु बॅकअप चांगला मिळायला गेलं. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. राहुलला मिळतील 2 धावा. 2 धावेनं धावफलक पोचले गेले 9 आकड्यांवरती. प्रयत्न ही आयुष्यातील अशी पायरी आहे ना, ज्याच्या पुढे नशीब देखील सुद्धा हार मानते, परंतु इथून मात्र प्रयत्न केले जात आहेत चांगले स्ट्रोक खेळण्याकरता राहुलच्या माध्यमातून. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा घेतल्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मग विकास वळवीचा एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. हो, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा अभाव पाहायला मिळत नाहीये. वारंवार बॉलला रीड करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये निश्चितच पाहायला मिळेल बॅटर, पण इथून मात्र चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल. यावेळेस थोडासा चेंडू आपण पाहिला तर मग लांब ठेवला होता आणि निश्चितच आपण पाहतोय हा वाईट बॉल, आणि वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एकदा जरूर टीमच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचा असेल तर मग आत्मविश्वास नावाचा वजीर जो आहे ना, तो कायम ठेवावा लागेल. स्टेप आउट झाले होते. ओहो, नो मॅन्स लँड मध्ये यावेळेस चेंडू मात्र डिलिव्हर झालाय आणि चेंडू निघून गेलाय थर्मॅन बाउंड्री लाईनच्या. ओहो, थोडासा वेग चेंडूचा कमी होता. बॉर्डर लेशनच्या दिशेने जात असताना अगदी आपण पाहिला तर मग फुटबॉलच्या स्टाईलनं चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला गेलाय. थोडंसं फनी मोमेंट पाहायला मिळालं. चौकार 4 रन. धन्यवाद. चौकार आलाय. चौकाराचं साइन आता मात्र धावफलक पोचलं गेलं 14च्या घरामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. सुरुवात थोडीशी खडतड झाली आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. प्रयत्न आपण पाहिलं तर मग राहुल अंधेरचे देखील कमी पडलेत, परंतु आपण पाहिलं सुरुवातीला फलंदाज हेमंत घोडविंदे बाद झाल्यानंतर राहुल आले मैदानामध्ये. जवळजवळ आपण पाहिलं तर 5 चेंडूंना सामोरे गेलेत, परंतु 6 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या, परंतु 3 चेंडू जे आहेत ना ते डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत राहुल अंधेर. इथून अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये किती धावा बनवण्या मध्ये यशस्वी होतात हे 2 खेळाडू हे देखील पाहणं योग्य आहे. येणाऱ्या संकटास जो प्रत्युत्तर देतो ना तोच खरा विजेता बनतो. या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जाईल का, खरा विजेता बनला जाईल का, हे आमच्या मनामध्ये देखील क्वेश्चन निर्माण झाले. कारण 2 बॅटर आपण पाहिले तर चेतन गोवारी, राहुल अंधेर त्यांच्याकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ती क्वालिटी आहे, परंतु ती क्वालिटी मात्र यावेळेस सिद्ध करून दाखवावी लागेल. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये ध्रुव बीच. ओहो, पहिला बॉल दिशाहीन पाहायला मिळालाय. बीमर नो बॉल आणि निश्चितच यावेळेस फ्रीडम मिळायला गेलंय. स्वतंत्र आहे पुढच्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याकरता. तर स्वतंत्राचा योग्य तो खेळ केला जाईल का हे देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरा बीमर हाताला गेलाय
आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय गोलंदाज ध्रुव बीजला मात्र परतावं लागेल. इथून मात्र जो महत्वाचा, जो अनुभवी आणि जो विश्वासाचा गोलंदाज होता ना ध्रुव बीज, त्याच्याकडे खूप मोठ्या चुका झाल्यात या ठिकाणी आणि त्या चुका भरून काढण्याकरता न्यू फ्रेश बॉलर निश्चितच पाहायला मिळेल यज्ञेश वल्वी. इथून मात्र यज्ञेशला चांगला बॉलिंग अटॅक करावा लागेल कारण ध्रुव बीज बॅन्ड झालेत या मॅच मध्ये, 2 बिमार हाताळलेत आणि त्याचा निश्चितच फायदा मिळाला गेलाय. फ्री हिटचा बॉल, यज्ञेश वल्वे आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, सॉरी बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, फ्री हिटचा बॉल ऑन साइडला वळवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ध्रुव बीज आहे त्या ठिकाणी. ओ नो 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 नो, मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये निश्चितच पाहायला मिळेल. परतावा लागेल चेतन गोवारी या खेळाडूला. नजर हटी आणि दुर्घटना घटी. अगदी झेल पकडला, फ्री हिटचा बॉल होता परंतु ध्रुव बीज या क्षेत्ररक्षकाचे यावेळेस कौतुक मानावे तेवढे कमीच. सुंदर क्षेत्ररक्षण झालं परंतु चेंडूची फेकी देखील खूप चांगले व्हायला मिळाले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये चेतनला मात्र परतावं लागले. मिस्टर के के करण काटेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेतन बाद झाल्यानंतर करणला मात्र मैदानाच्या दिशेने मात्र वाटचाल करावी लागली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये निश्चितच पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल करणचा देखील खेळ. आउट. इथून अजून कष्ट चांगले करावे लागतील. हितेश गांगडा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. बॅटिंग लाईफ लाईन आपण पाहिली तर मग खूप खोल दर्जाची आहे गावदिवस फूड पुमन संघाकडे, परंतु एका पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप चांगले झाले तर निश्चितच चांगला धावा बिल्डअप करू शकतात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, हितेश सोडणार नाहीये, पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. आल्या आल्या मोठा स्ट्रोक हितेशच्या बॅट मधून आपण पाहिलाय, षटकार 6. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. षटकार आला. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोचले गेले. 24च्या घरामध्ये 24 धावा. यावेळेस अजून एक येईल का मोठा फटका? येस, बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक हितेशच्या बॅट मधनं पाहायला मिळालेत. वाट फलंदाजी बाय मिस्टर हितेश गांगडा ऑन फायर.
षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल गॅप मध्ये पाहायला मिळते. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक दर्जेदार कॉलनीचा ब्रँड स्टोक. चौकार 4. Johnny, I know जबरदस्त बॅटिंग यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. काम तमाम परतावं लागेल हितेशला, परंतु हितेश आला, हितेश गेला, परंतु त्याने काय जबरदस्त कामगिरी केली आहे. 4 चेंडू खेळला आणि 4 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 16 धावा बनवल्यात. अप्रतिम खेळ. धावफलक आता मात्र पोहोचला गेलाय तो म्हणजेच 34 आकड्यांवरती. आणि इथून आपण पाहिला तर मग 3 षटकांचा देखील खेळ जो आहे तो संपन्न झालाय. 34 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अजून सुद्धा एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. इथून आता जी सुरुवात व्हायला हवी होती ना ती मात्र करून दिली आहे. आता मात्र एंड राहुल अंधेर याला मात्र करावा लागेल. चांगला धावफलक बनवण्याकरता निश्चितच लढावं लागेल. लढाल तर घडाल. शिवबा लढला म्हणून तर महाराष्ट्र घडला. अजून सुद्धा निश्चितच आपण पाहिलं तर वेल गेली नाहीये. जिग्नेश गोवारी आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहिलं तर मग नरेन गरसिया देखील नाही मिळत मला वाटतं प्लेइंग इलेव्हन मध्ये. विशाल भडांगे देखील नाही आहेत. त्याच नंतर आपण पाहिलं तर मग चित्तन टोपले यांनी थोडस गाव स्थलांतर केले. याच टीमचा हिस्सा होता, परंतु आपण पाहिलं तर आता मात्र टिवरी या ठिकाणी ते राहतात आणि टिवरीच्या संघामधून आपलं नेतृत्व करतायत. आखो टप्प्याची लेंथ पिक करायचं होतं बॉलला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं धावफलक पाहिलं तर पोचलं जाईल 36च्या घरामध्ये. 36 धावा धावफलकावरती. मेंटेनन्स अगर अच्छी हो ना तो पुरानी गाडी भी अच्छा माइलेज देती है. इथून चांगला मेंटेनन्स ठेवावा लागेल आणि निश्चितच चांगला माइलेज द्यावा लागेल धावफलकेचा. 36 तर आल्यात. अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून बाकी आहे. आता मात्र बॅट चेंज केलाय. हल्ला चेंज कर दिया. आता मात्र हल्ला होईल का हे देखील पाहणं योग्य. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो साथ खडा वो हे सबसे बडा. असंच काहीतरी या ठिकाणी करून दाखवावा लागेल. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल. प्रयत्न केले जात आहेत, परंतु आज आपण पाहिलं तर राहुलच्या बॅट मध्ये चेंडू व्यवस्थित येत नाही. कनेक्शन जे व्हायला होणार ते होत नाहीये. अजून एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. त्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. हो झाली मिस्टेक. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू अगदी निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार 4. धन्यवाद. गोलंदाज आपण पाहतोय मुकेश आलेत आणि मुकेश अगेन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय. मोठा स्ट्रोक पाहायला जरूर मिळतो. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल खेळ आणि अखेरीस राहुल अंधेरचा देखील संपन्न झाला आहे खेळ. आउट.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलक पुसले गेले 40 या आकड्यांवरती. गीतेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. ओहो, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकास वलवी त्या ठिकाणी होते, ते देखील झालेत बीड. अखेरीस चेंडू आपण पाहिला तर सीमा रेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावा आणि या चौकारांना धाव फलक पोहोचले गेले 44 44 आकड्यांवरती. अजून आपण या ठिकाणी पाहिला तर मग एक चेंडू शिल्लक आहे. देवाने सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातले जरूर, पण इथे जो घासला जाईल ना तोच चमकला जाईल आणि ते घासण्याचं काम यावेळेस करतोय आल्या आल्या गीतेश हा खेळाडू. ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. 11च्या सरासरीने हे धाव फलक बनवलं गेलंय 44 आणि इथून आपण पाहिलं तर मग 45 म्हणजेच 45 धावा विजय करता बनवायचे आहेत मंगलमूर्ती स्फोट नाकाळे या संघाला. आपण छोटासा डीजे ब्रेक आणि त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविरा आईचा आशीर्वाद त्याला. एकविरा आईचा आशीर्वाद त्याला, एकविरा आईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जो तो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. फोर सिक्सरचा बादशाला साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला. साई शेलार आर्नल्डो बिवलीवाला, साई शेलार आर्नल्डो बिवलीवाला. केतन मात्रे वाकलनवाला बाईकर धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला अमित शर्मा कुठे असतील तर आपण यायचं आहे. चला खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत ना प्लीज खेळाडूंना बसण्याकरता खुर्च्या द्या. बट तिथे शिलोतर संघाचे खेळाडू आहेत, प्लीज खेळाडूंना खुर्च्या द्या. तुमची देखील वेळ येईल खुर्च्यामध्ये बसण्याची, परंतु सध्या त्यांना खुर्च्या हव्या आहेत.
धन्यवाद विजयजी भोये. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला आवाज सकाळच्या 17 पासून आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. विजयजी भोये चांगले समालोचक आहेत या पायगाव विभागाची. त्यांना आता मात्र सह्याद्री स्पोर्ट्स बापाने ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी जायचं आहे. आपल्यापासून ते रजा घेत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नागले संघाकडनं 2 बॅटर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल चेंडूला डिग आउट केला. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे गीतेश मार्फत. मिळेल फक्त एक सिंगल धाव. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे मंगलमूर्ती नागले या संघाचं. अतुल नडगे पहिले षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंडला बॅटर असेल देवीदास. देवीदास हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. देवीदास बीच डावकुराचा फलंदाज आहे. त्याच्याकरता ऑनसाइडच्या दिशेने प्रोटेक्शन आहेत डीप मध्ये. चला घाई करायची प्लीज विनंती असेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फील्ड सेटअप करून घ्या. घाई करायची वेळेबद्दल सहकार्य करा. भरपूर वेळ वाया जातोय. आणखीन भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. दोन्ही संघाला विनंती असेल. अतुल षटकातील पुढील बॉल असेल. या वेळेला सुंदर चेंडूची हाताळणी. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. देवीदास बीच जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. अतुल नडगे षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगला बॅकअप झालेला चेतन मार्फत. परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. या 2 धावाने देवीदास स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचवतोय 3 वरती. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय. नागले वर्सेस पोमन. अतुल षटकातील चौथा बॉल असेल. फलंदाज देवीदास साडे. आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय बॉलर अतुल नडगे. अतुलने कामगिरी त्याची राहिलेली आहे मागील काही सीझन मध्ये, मागील काही स्पर्धांमध्ये. चांगला बॉलर आहे या संघाचा. भरपूर वेग त्याच्याकडे आहे. वेगावरती स्वार होऊन बॉलिंग करतोय हा बॉलर अतुल नडगे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्ले मधला अतिशय चांगला बॉलर आहे मिस्टर अतुल नडगे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना दिसत आहे. गादवे स्पोर्ट्स पोमन संघाचा हा बॉलर आपण पाहतोय. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला फ्लिक केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. केलाय जादू टोना. कोणी केलाय जादू टोना रे दादा. केलाय जादू टोना. केलाय जादू टोना रे दादा. केलाय जादू टोना. धन्यवाद डीजे धन्यवाद. अतिशय सुंदर फटका. चांगला बॉटम हेडचा वापर. चेंडूला फ्लिक केलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धाबण करता. या षटकाराने संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून दिलेले 5. षटकातील शेवटचा बॉल असेल. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती. बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकला होता बॉलर अतुल याने. त्या चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांस करिता. देवीदासच्या बॅट मधून आलेला षटकार. या षटकाराने 8 वरती खेळतोय बॅटर देवीदास. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. फलंदाज बाद. 2 बॅटर मध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हती. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर झालेला बाद. सांगितलं जालिम भट्टानी. बेकार केले तुझ्या वतरणी. बेकार केले
लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी ये बाबा काय सांगू तुला रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना माझा घसा दाबला काहीतरी कर धन्यवाद हे त्याला विनंती असेल घाई करायची आहे फील्ड सेटअप करून घ्या टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती असेल चला घाई करायची आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज विनंती असेल गादोई स्पोर्ट्स पोमन या संघाला षटक संपलेलं आहे पहिलं संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत पहिली विकेट डाऊन झालेली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर झालेल्या बाद मुकेश वळवे तर त्याच्या जाग्यावरती देवानंद वळवे आलेला आहे हा देखील एक चांगला बॅटर आहे या नागले संघाचा देवानंद अँड देवीदास ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये या दोन बॅटरला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे कारण भरपूर धावा अजून सुद्धा बनवायच्या बाकी आहेत सामना जिंकायचा असेल मंगलमूर्ती नागले या संघाला चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल यस घाई करायची आहे भरपूर वेळ वाजतोय वेळेबद्दल सहकार्य करा विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला गोलंदाज अक्षय षटकातील पहिला बॉल असेल यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केला चेंडू साईल मिड ऑफच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला एका धावाने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे 10 या आकड्यावरती पोहोचली गेलेली धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत देवीदास अँड देवानंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या दोन फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय कारण लेफ्ट हँडर अँड राईट हँडर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये चला घाई करायची आहे भरपूर वेळ वाजतोय स्पीड अप करा घाई करा वेळेबद्दल सहकार्य करा आता मात्र 17 बॉलचा खेळ बाकी असेल 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे दोन्ही संघाला समान संधी असेल हा सामना जिंकण्याकरता अक्षय चला घाई करायची विनंती असेल अक्षय षटकातील दुसरा बॉल असेल यावेळेस सुंदर फटका लेफ्ट ऑन ड्राईव्ह सुंदर क्षेत्ररक्षण फलंदाज बाद लेफ्ट ऑन ड्राईव्ह केलं होतं बॉलला परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं चेंडू बॅट वरती प्रॉपर आला नव्हता एनर्जी थोडीशी कमी पडली होती बॅटरची आणि झेल देऊन तंबूत परतला गेला चला टीम मीटिंग कमी करा पोमन संघाला विनंती असेल वारंवार आम्ही सूचना करतोय याकडे आपण लक्ष द्यायचं आहे पोमन संघ कोऑपरेट प्लीज अतिशय सुंदर कॅच कंप्लीट केलेला आहे ऑनसाइडच्या दिशेने हितेश गांगडा याने चांगलं क्षेत्ररक्षण चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाची अक्षय तयार षटकातील नेक्स्ट बॉल असेल यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये चेंडू खाली चेतन सुंदर झेल आणखीन एक विकेट डाऊन होईल मंगलमूर्ती नागले या संघाची ध्रुव फलंदाज बाद माझे काले कोंबडेचा पिला नेला माझे काले कोंबडेचा पिला नेला याचे काले कोंबडेचा पिला नेला याचे काले कोंबडेचा पिला नेला अक्षय ऑन हॅट्रिक असेल लागोपाठचे 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केलेले आहेत अक्षय याने या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर नक्कीच
अक्षय जाधव याने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती. पहिला गोलंदाज ठरला होता. पहिला गोलंदाज ठरला होता अक्षय जाधव. आता मात्र आपण पाहणार आहोत दुसरा गोलंदाज ठरेल का या स्पर्धेचा. गोलंदाज अक्षय भडांगे, तो सुद्धा अक्षय होता, हा सुद्धा अक्षय आहे. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल शॉट गली क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 11 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगला कमबॅक करून दिलेला आहे बॉलर अक्षय भडांगे याने. गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाला चांगली कामगिरी, चांगली बॉलिंग करतोय आपल्या संघाकरिता अक्षय भडांगे. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका, रिव्हर्स स्विच, चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय मोक्याच्या क्षणी हा षटकार आलेला आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. विकासाच्या बॅटमधनं, देवानंदच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. अक्षय तयार, षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला आडवा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फलंदाज बाद. चला घाई करायची प्लीज. टीम मीटिंग कमी करा. यस वेळेबद्दल सहकार्य करा. राहुल अंधेर आलेला आहे बॉलर, ब्लॅक डायमंड ऑफ पोमण. चांगली कामगिरी, चांगला खेळाडू पोमण संघाचा आहे. राहुल अंधेर हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 2 षटकाचा खेळ मात्र बाकी असेल. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका, चेंडू लेफ्ट ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरना. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 11 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल आणि 26 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 11 चेंडू 26 धावांची गरज. राहुल तयार, षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, बॅटरला रीड केलं होतं बॉलर राहुल याने. सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवान पद्धतीचा गोलंदाज आहे, भरपूर वेग आहे याच्याकडे, क्षमता मात्र चांगली आहे. राहुल तयार. यावेळेला फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, चेंडू पडतोय लो मॅन्स लँड मध्ये.
एकदा मात्र कंप्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धाबा सक्सेसफुली कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धाबांनी संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धाबा. आता मात्र 9 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. जिंकण्याकरता 24 धाबांची गरज असेल. हा सामना जिंकण्याकरता 24 धाबांची गरज असेल मंगलमूर्ती नागले या संघाला. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला लपटेत ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद दिवशी. बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकला होता, स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. त्या चेंडूला पाठवलेला आहे पार्किंग प्लॉट मध्ये. धावसंख्या 27 धावा. आता मात्र 8 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धावांची गरज असेल. या वेळेला सुंदर चेंडूची हाताळणी, फलंदाज बाद. ऍब्सोल्युटली फ्लम एल्बी सापडलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोअर वनचा मारा केला होता आणि फ्लम एल्बी सापडला जातोय. बॅटर विकास हा फलंदाज बाद झालेला आहे. धन्यवाद DJ. मोक्याच्या क्षणी विकेट बाद झालेला आहे. विकास वळवी हा बॅटर बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग केली विकास याने. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला, 2 वेळा डबल, 1 वेळा सिंगल. एकंदरीत 11 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 11 धावांची खेळी केली. उपयुक्त पारी त्याने खेळलेली आहे आपल्या संघाकरता. परंतु फ्लम एल्बीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेल्या 3रं. संघाची धावसंख्या 27 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 6 चेंडू, 18 धावांची गरज असेल मंगलमूर्ती नागले या संघाला. 3 मोठे फटके मारावेच लागतील, संघर्ष करावा लागेल. थोडासा बॅकफुट वरती आलेला आहे नागलेचा संघ. त्याच्यामध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ज्ञानेश्वर अँड यज्ञेश हे 2 बॅटर आहेत. या 2 बॅटरला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. 18 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता मंगलमूर्ती नागले या संघाला. हेमंत घोडविंदा द ग्रेट बॉलर ऑफ पोमन, भरपूर चांगला खेळाडू आहे या संघाचा. आता मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू साईल निर्धाव डॉट. चेंडू खेळून काहीच फायदा होणार नाहीये. प्रयत्न करावे लागतील, बॉल कनेक्ट करावा लागेल, चांगले फटके मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर नागले संघाला. आता मात्र चेंडूला डिगआउट केलेला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होते मिडऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण चेतन मार्फत. एक चपल क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर नक्कीच चांगलं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चेतन गोवारी. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. हेमंत घोडविंदा षटकातील 3रा बॉल असेल. आता मात्र हाफ टाकल बॉल, फलंदाज बाद. धन्यवाद DJ. चांगली बॉलिंग हेमंत मार्फत 3 चेंडू त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 1 विकेट त्याने प्राप्त केलेले आहे. आता मात्र
3 बॉलचा खेळ बाकी असेल. 17 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. 3 मोठे फटके मारावेत लागतील. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर, सामना जिंकायचं असेल तर नागले या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. आता मात्र चेंडू जाईल शॉट फाईनलेगच्या दिशेने. विकेट किपर चुकी करतोय. त्यानंतर शॉट फाईनलेगच्या दिशेने देखील खराब क्षेत्ररक्षण आणि या 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 31 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. डू अँड डाय करो या मरूची स्थिती निर्माण झालेली आहे. या वेळेला काय घडलेलं आहे, पुन्हा एकदा वाईट बायचा नक्कीच वाईट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे ऑनफिल्ड अंपायरने. वाईट बॉल असेल. या 1 धावाने संघाची धावसंख्या 32 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. योगेश वळवी आलेला न्यू बॅटर. 2 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. मंगलमूर्ती नागले या संघाला प्रेशर मध्ये येतोय. नागले हा संघ भरपूर विकेट डाऊन झालेला आहे या संघाचे. एकंदरीत 7 विकेट त्याने गमावलेले आहेत. भरपूर खराब कामगिरी पाहायला मिळत आहे त्यांच्या माध्यमातून. आता मात्र 2 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. 13 धावांची गरज सामना जिंकण्याकरता असेल. पोमन वर्सेस नागले हा मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर सामना रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हेमंत घोडविंदा षटकातील 5वा बॉल असेल. आता मात्र आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा टॉट. अगदी चांगली कामगिरी, चांगला कमबॅक शेवटच्या षटकामध्ये करतोय मिस्टर हेमंत घोडविंदा. सुपर्ब कामगिरी, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर हेमंत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. झेल इज ड्रॉप, परंतु सामना जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघ अँड हार्ड लक मंगलमूर्ती नागले. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाचा कर्णधार, त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाचा कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरता. चला लवकर या, घाई करा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहेत. आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन रिपोर्ट करा. आता आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आहे हितेश, तर दुसऱ्या बाजूला आपण शिलोत्तरच्या संघाला विनंती असेल. समझी दुनिया को साथीला बुरा है संसार पुरा. घोटाला मुसमझी दुनिया को साथीला बुरा है संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. हे बागेत फुलं धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी सागरजी घायाळ यांना विनंती करते. ग्रुप ग्रामपंचायत वाकीपाडा चंद्रपाडा चे